हे बघ बेबी, क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला, विच इज द प्रॉबॅबिलिटी ऑफ जिनोटाईप कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर इन F2 जनरेशन. F2 जनरेशनमध्ये विचारलं आहे. F2 जनरेशनमध्ये त्याची प्रॉबॅबिलिटी काय आहे, टी हे टी आर आर वाला जिनोटाईप भेटायची. हां, तर F2 जनरेशन कोणाचं F2 जनरेशन बाबा, तर फ्रॉम पॅरेंटल क्रॉस विथ जिनोटाईप. पॅरेंटल क्रॉस म्हणजे ह्याचे पॅरेंट्स कोण आहेत, पॅरेंट्स आहेत कॅपिटल टी कॅपिटल आर आणि स्मॉल टी स्मॉल आर आणि स्मॉल आर झालं. हे आहेत पॅरेंट्स. तर पॅरेंट्सचं क्रॉसिंग करायचं. पॅरेंट्सचं क्रॉसिंग करायला तू काय करणार, पहिले गॅमेट तयार करणार. हे टी घेणार, हे आर घेणार. त्याच्यानंतर हे टी घेणार, हे आर घेणार. घेतलं, मग परत हा वाला टी घेणार, हा वाला आर घेणार. मग कसं घेणार, मग परत हा वाला टी घेणार आणि सेकंडवाला आर घेणार. सगळे सेमच आहेत. काय आले, टी आर. टी आर आलं. मग ह्याचं काय होणार, ह्याचं हे टी आणि हा आर, स्मॉल टी स्मॉल आर, हा टी हा आर. ठीक आहे. मग हे सेकंडवाला टी घ्यायचा, हे फर्स्टवाला आर घ्यायचा, सेकंडवाला टी, हे सेकंडवाला आर. काय झालं, इथं पण हे सेम तयार झालं. हे गॅमेट्स तयार होते. हे गॅमेट तयार झाले. तर मग ह्यांचं क्रॉसिंग करायचं, ह्या गॅमेट्सचं पनेट स्क्वेअर करून. प्रत्येक वेळेस करत बसायची गरज नाही. खरं बघायला गेलं तर काय होते, एकीकडं टी कॅपिटल आर, एकीकडं स्मॉल टी स्मॉल आर. हे इथं घेतलं मी आणि हे इथलं वालं हे इथं घेतलं. कळालं. मग काय, हे कॅपिटल टी स्मॉल आर, सॉरी, हे स्मॉल टी कॅपिटल आर, हे कॅपिटल टी स्मॉल आर आणि हे अरे गलत हो गया रुको. ठीक आहे, तर तू तयार करायचं पनेट स्क्वेअर. ह्याचं येतं आहे काय माहीत आहे का, हे इकडं टी आर असतं, इकडं हे टी आर आहे. तर ह्याचं काय येतं माहीत आहे, कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल आर स्मॉल आर असं वालं F1 जनरेशनमध्ये तयार होतं आहे. सगळे. तर मग F2 जनरेशनमध्ये काय करायचं, F2 जनरेशन इथं प्रॉबॅबिलिटी आपल्याला F1 जनरेशनमध्ये विचारली का, नाही, F2 जनरेशनमध्ये विचारली. मग F2 जनरेशन कुठून काढायची, F2 जनरेशन म्हणजे ह्याची सेल्फ क्रॉसिंग करायची. सेल्फ क्रॉसिंग म्हणजे काय, टी आर क्रॉस करायचं, कॅपिटल टी कॅपिटल आर स्मॉल आर सोबत. आता तू म्हणशील परत तेवढा मोठा स्क्वेअर काढून तसं करत बसायचं का, नाही. काय करायचं, ह्याच्यासोबत क्रॉस करायचं. कसं करणार, कॅपिटल टी क्रॉस, इकडला कॅपिटल टी, हे वाला, हे क्रॉस वर्सेस हे क्रॉस. मग काय करायचं, पनेट स्क्वेअर काढायचा असा मस्तपैकी. इकडं कॅपिटल टी लिहायचं, इकडं स्मॉल टी लिहायचं, इकडं कॅपिटल टी लिहायचं, इकडं स्मॉल टी लिहायचं. झालं. हे टी कॅपिटल टी स्मॉल टी, हे कॅपिटल टी स्मॉल टी आणि हे स्मॉल टी. तर काय झालं बघ बरं, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी 4पैकी. कॅपिटल टीवाले किती आहेत, प्युअर डॉमिनंट होमोझायगस डॉमिनंट किती आहेत, कॅपिटल टी म्हणजे होमोझायगस डॉमिनंट दोघं बी जण 1 आहेत. 4पैकी 1 आहे, बरोबर आहे. हेट्रोझायगस डॉमिनंट किती आहेत, हेट्रोझायगस डॉमिनंट म्हणजे काय, एक कॅपिटल आणि एक स्मॉल. किती आहेत बोच बरं, हे आहे का, नाही, हे आहे का, आहे, हे आहे का, आहे. 2 आउट ऑफ 4. स्मॉल टी किती आहे, 1च आहे उरलेला, 1 आउट ऑफ 4. तसंच आरचं करायचं, इकडलं आर. आता उरले किती कोणते, हे आर उरला, आर क्रॉस आर इकडला, इकडे एक कॅपिटल आर घ्यायचा, इकडे स्मॉल आर घ्यायचा, कॅपिटल आर स्मॉल आर, सेम तसंच तयार होणार, स्मॉल आर. मग ह्याची पण प्रॉबॅबिलिटी काढायची. कॅपिटल आरवाले किती आहेत, 1 आउट ऑफ 4. कॅपिटल आर स्मॉल आरवाला किती आहे, 2 आउट ऑफ 4.
आणि स्मॉल आर वाला किती आहे 1/4. तर बघ बरं, आपल्याला प्रॉबॅबिलिटी कशाची विचारली क्वेश्चनमध्ये? प्रोबॅबिलिटी कशाची विचारली? कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल आर. हां, तर कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे इथं? कॅपिटल टी स्मॉल टी किती आहे? 2/4 इंटू कॅपिटल आर किती आहे? 1/4 इंटू 1/4 किती व्हायले? 2/16. हे झालं तुझं आन्सर, 2/16. कळालं? ह्यात कोणता पण एखादा पार्ट जर समजत नसेल, इथलावाला पार्ट जर समज एखाद्या वेळेस कळाला नाही, तर मला परत विचार, मी इथलं परत शिकवतो. आणि हे पार्ट परफेक्ट यायला पाहिजे. केव्हा येईल? जेव्हा तू हे गॅमेट तयार करणार आहे बघ, हे वाला गॅमेट तयार करण्यावाला पार्ट शिकशील, त्याच्यानंतर तुला हे एकदम फास्ट जमायला सुरू होईल. कळालं?